मी प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष पुणे आरएमसी असोसिएशन. आपण मागील 15 एप्रिल पासून उत्पादन बंदी असा सुमोटो ड्राईव्ह जो चालवला होता, त्याचे जे काही त्याचं कारण होतं की नियमावलींची एक संधता नव्हती, त्यानंतर आम्हाला ट्रॅफिकमध्ये सूट मिळत नव्हती, हे त्यानंतर एमपीसीबीचे काही नियम होते. या 3-4 गोष्टींसाठी हा गेली 23 दिवस उत्पादन बंदीचा प्रवास होता. काल आमची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या विषयावरती सविस्तर मीटिंग झाली. त्याच्यामध्ये या सगळ्या ऑथॉरिटीज त्या ठिकाणी आलेल्या होत्या. मागे देखील 24 एप्रिल त्यानंतर 30 एप्रिल अशा देखील मीटिंग त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आणि या सगळ्यामधनं एका निर्णयावरती प्रशासन आणि आरएमसी व्यावसायिक हे असोसिएशनच्या माध्यमातून आलेले आहेत. या अशा मीटिंगसाठी काल पुणे महानगरपालिकेचे आपले आयुक्त जे आहेत नवल किशोरजी राम हे देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे एमपीसीबीचे अधिकारी, पीसीएमसी, पीएमसी आणि पीएमआरडीए यांचे देखील बांधकाम क्षेत्रातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या एकत्रितपणे एक जी एसओपी तयार होणार आहे ती पुढील 8 दिवसात आम्हाला एसओपी मिळेल आणि त्यांच्या या हमीवरती आम्ही आज संध्याकाळी 8 मे 2026 रात्री 12 नंतर आमचं थांबवलेलं उत्पादन जे आहे ते पुन्हा चालू करत आहे. आमच्या सर्व स्टेक होल्डर्ससाठी मी खरं तर या प्लॅटफॉर्मवरून हा मेसेज देत आहे. त्याचप्रमाणे काल मीटिंग झाल्यानंतरही उत्पादन आजतागायत थांबवायचं मुख्य कारण म्हणजे जेवढे आमचे 300च्या पेक्षा जास्तीचे आरएमसी उत्पादक शहराच्या भोवतीनं आहेत, या सर्वांना दिलेल्या गाईडलाईन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना गाईड करणं, या सर्व नियमावली पाळण्यासाठी त्यांना सांगणं, अशा प्रकारचा ड्राईव्ह आज संध्याकाळी मीटिंग घेऊन सर्व आमच्या व्यावसायिकांना सांगितला जाईल. त्यानंतर आमचं उत्पादन इथून पुढे चालू होईल. सर, नागरिकांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय काय प्रिकॉशन्स देणार, जसं की ते डंपर रस्त्याने जातात, ऍक्सिडेंट होतात, या सगळ्यांसाठी काय करणार? खरं तर पाहिलं तर जड वाहतूक ही वेगवेगळ्या कॅटेगरीतली आहे. आरएमसी हे पेरिशेबल आणि इसेन्शिएबल मटेरियल आहे. ते गोल गाडीच्या ड्रम मधनं फिरत जातं. तर अशा गाड्यांपासून देखील कदाचित अपघात झालेले असतील, परंतु अशा अपघातापासून गेली 7 महिन्यापासून पुणे आरएमसी असोसिएशननं जो ड्राईव्ह चालवलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरला ट्रेनिंग देणं, त्यांना इम्प्रुव्हमेंट करणं, गाड्यांमधल्या अवस्था इम्प्रुव्हमेंट करणं, अशा गोष्टी ह्या पॅरलली चालू आहेत. ठीक आहे. तुम्हाला त्या 3 दिवसांचा काहीतरी क्रायटेरिया दिला आतापर्यंत 11 ते 5 या वेळामध्ये पुणे शहरामध्ये काही ठराविक भागांमध्ये आरएमसीचा सप्लाय होत असतो. आता जेव्हा ह्या 5 तासांमध्ये काम होत नाही किंवा क्वालिटी प्रॉडक्ट दिला जात नाही, त्याच्यामुळे ट्रेनचे इश्यू हे स्लॅबला येतात. तर असा देखील आत्ताचा या उत्पादन बंदी थांबण्यामागचा एक आमचा प्रश्न होता. तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पुणे आरटीओला आणि पीसीएमसी आरटीओला देखील ऍड्रेस केलेला आहे. तर त्याच्यासाठी 1 महिन्यासाठी आम्हाला बुधवार सकाळी 6 ते 5, त्यानंतर शनिवार आणि रविवार देखील सकाळी 6 ते 5 अशी काम करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इतर दिवसात मात्र 11 ते 5 हीच वेळ आहे. ती देखील अजून आम्हाला सॅटिस्फाईड नाहीये त्या वेळेमध्ये आम्ही, परंतु प्रशासन त्याच्यावरती काम करेल आणि पुढे जाऊन या वेळा देखील वाढवून देतील. कारण एमपीसीबी कडून देखील सकाळी 6 ते 10 ही उत्पादनाची वेळ आम्हाला डिक्लेअर करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिका पण काम करण्यासाठीची सकाळी 7 ते 9 अशी वेळ त्या ठिकाणी सांगतंय. परंतु शहरातला वाहतुकीचा ताण लक्षात घेता जो पुणे ट्रॅफिक विभागानं आतापर्यंत घालून दिलेला जो नियम आहे त्याच्यामध्ये जी थोडी शिथिलता दिलेली आहे ती आम्ही नक्कीच व्यवस्थित पाळू आणि आणखी 1 महिन्यानंतर आमचं म्हणणं पुन्हा एकदा जिल्हाधिकारी साहेबांकडे या वाहतुकीच्या संदर्भात आम्ही मांडू.